विष्णू शिवांना चंद्र चंद्राचा मुकुट घालताना जरा आमची कन्फ्युजन झाली आहे आता सध्या. त्या दोघी पुढे गेल्या बघा की आता आमची आरती आहे 1 to 3 ची एंट्री टाइम आहे आमची. आरती आहे 4 to 6 आणि आता फक्त 10 वाजले. मी कुठं जाऊ कळत नाही. लोक म्हणतात आम्हाला इथनं हकलणार आता 11 वाजता. मला काहीच समजत नाही. आम्हाला लॉस्ट आहे यार. तेच सांगतील कुठे यायचं कुठे थांबायचं. तरी आम्ही आता दरवाजावर फिरकून येणार आहे. मानस सरोवर गेट इज द गेट वी हॅव टू गो. अनाउन्समेंट झाली आहे. रात्री 10:30 वाजता आम्ही शोधालो की आम्हाला नेमकं जायचं कुठं आहे. आम्हाला 1 नंबर गेट गीता माता मंदिर करत करत आता आम्ही आलोय. अरे एवढे बाय शर्ट बाय कर ले अभी. सुबह फिर पता नहीं क्या ओपन होगा क्या नहीं होगा. तर आता आरतीला जाणार आहे काही जणी आणि सगळेजण आम्हाला सांगत तरी आहेत की जावा. एकाने तर सांगितलं की तुम्ही इथून निघून जावा, सगळं बंद होणार आहे, जावा आणि नंतर या. पण आता आम्ही आता कुठं तर शोधत शोधत चाललोय कारण की पुढं बसायचं एवढं लांब आलोय. आणि गाईस गेट ओपन होणार आहे 12ला, फक्त 10 वाजलेत. त्यानंतर आरतीला 4 to 6 म्हणजे तोंडावरूनच कळतं की एक्झर्शन इज हाय. उद्याचा दिवस पण तसाच आहे. सो सी यू गाईज. गाईज पूर्ण आता संपलेला आहे. फक्त 10:30 झाल्यात. आता ती मिताली लाईनमध्ये थांबले. आम्ही दोघी आत आलोय गीता माता भारत माता मंदिरला. म्हणजे मी काय मध्ये बोलते मला हे पण कळत नाही. लिटरली डेड. आणि मे बी तिथे एनर्जी आली तर त्या आरतीमधूनच येईल मे बी, नाहीतर संपलंय सगळं. आता तुम्हाला मी आणि काय दाखवू. उद्याचा दिवसच बघूया आपण. गाईज अजून तुम्ही बघू शकता 11:30 झाल्यात आणि ही लाईन जी एवढीच होती आमच्यापर्यंत ती आता वाढली जरा. आणि अजून पण कन्फ्युजन आहेच. इथं पण बायका वगैरे बसलेल्या. अजून पण कन्फ्युजन आहेच की नेमका सीन काय आहे, कुठून कोण जातंय, कोण मधीच पळत येतंय, असं काय काय ऐकायला आणि मिळालंय. खूप कन्फ्युजन आहे. आणि बघा ही भांडायला लागला आता कोण कोण काय काय. चला आम्ही जाऊन बसले पुढे. असं बांटी काय करायचं शातीरात ती पोरं आहेत नाही येल्लो कुर्त्यात. मी ह्यांना सगळीजण टार्गेट करायला त्यांना वाटलं ह्यांना उल्लू बनवून आम्ही घुसू शकतो. असे या दुसऱ्या आंटी ज्या घुसायला ट्राय केलं. राईट. आणि आता कसं जाऊन बसलेत बघा पुढे. काय चाटाचाटी करायला लागते पोरी, पण ते सक्सेसफुल होणार नाहीये. राईट. आणि ती पोरं खूप आमची जागा जाईल. सॉरी हे बघा, हे बघा इतके लोक येऊन खडे आहेत. आणि आंटी लोकांना हा ना एक्झॅक्टली टाइमवरती यायचं नाही आणि मध्ये घुसायचं आणि नंतर इमोशनल ब्लॅकमेल करायचं. इमोशनल ब्लॅकमेल पण करत नाही तिथल्या आंटी लोक, डिरेक्टली हमला करतात. फार डेंजर आंटी लोक आहेत. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू डे 2. तर काल रात्री भरपूर काय काय झालं. म्हणजे तो जो रश आहे त्यानंतर जे काय काय झालं इज लाईक बस खूप सारी भांडणं, घुसाघुसी, हे ते. पण एवढं सगळं करून आम्हाला नंतर रिअलाईज झालं की आम्ही नंदी मंडपमध्ये बसतच नाही. आम्हाला ते वरती कार्तिकेय मंडपमध्ये बसायला दिलं होतं. सो जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल बस मारुतीसाठी तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला वरती बसायला मिळणार आहे, जवळ बसायला मिळत नाही. आणि इफ यू लाईक यू कॅन पे लाईक अ सर्टन अमाऊंट बाय लाईक पंडितजींशी बोलून वगैरे, देन तुम्हाला नंदी मंडपमध्ये आरामात भेटून जाईल. लाईनमध्ये आणि ऑलरेडी तुम्हाला थांबायला लागणार नाही. सो आरती वगैरे करून आम्ही जस्ट 6 o'clock पर्यंत आमच्या हॉटेलवर पोहोचलो. ऑटोवाल्या भैयानी सोडलं आणि आम्ही झोपून टाकलो तिथंच. आता जस्ट चेकआउट होता, चेकआउट केलं. फटाकसे वी आर लिव्हिंग फॉर ओंकारेश्वर. जे सकाळी रिक्षावाले सोडले होते त्यांनीच आम्हाला इथे बस जवळ. तर आजचा दिवस असणारे ओंकारेश्वरचा एक्झिबिशन खूप झालं. मे बी आम्ही परत हॉटेलवर जाऊन झोपू. आज जे हॉटेल आहे त्यात जाऊन. आणि संध्याकाळीच मग आरती जर फ्रेश होऊन तुम्हाला भेटू. वॉच घाट ना. ओके हाय गाईज, फ्रेश झालो आहे. पायात बघा फ्रेश झालो आहे. आणि आता किती वाजलेत? 5 वाजले. आमची सुरुवातच 5 वाजता होती आणि संपतोय दिवस आमचा सकाळी पहाटे. आज पण असंच काहीतरी आहे प्लॅन. आता आम्ही तो मार्लेश्वर झुला आणि ज्योतिर्लिंग पहिला करतो. सो मार्लेश्वर काय आहे बेसिकली की जर तुम्ही ओंकारेश्वरला येत असाल आणि जर तुम्ही मार्लेश्वर व्हिजिट केलं नाही तर तुमचं एक ज्योतिर्लिंग कम्प्लीट होत नाही. तर आता आम्ही उलटं झालो आहे, बिकॉज आमचं हॉटेल मार्लेश्वरच्या जवळ आहे आणि मार्लेश्वरचं दर्शन घेऊ, तुम्हाला पण दाखवू.
आणि संध्याकाळची आरती बघायला मिळेल आज तुम्हाला व्लॉगमध्ये आणि त्याचं झुला पण बघायला मिळेल. सो विल ट्राय की आज तर आम्हाला निवांत काहीतरी व्यवस्थित बघायला मिळेल. चालत चालत चाललो आहे. आमच्या हॉटेल आमचं सगळं उलटं चाललं आहे होय की नाही आर्या? आमचं सगळं उलटं चाललं आहे. खायला काल भैरव केलं मग आम्ही कारण की आम्ही आमच्या हॉटेल प्रायोरिटीजनुसार आमच्या प्रायोरिटीज बनवतोय सध्या. म्हणजे आमचं हॉटेल म्हणेल ते आम्ही करतोय. आलो आहे चालत. व आता अजून जायचं आहे पुढं चालतच सगळं ते मेला बिला. हे गावच आहे ना छोटं, म्हणजे इथं जरा जस्ट आपलं असं आउटस्कर्ट्स टाईप पडतं जसं गाव आहे. आणि सगळी जी आहे डेव्हलपमेंट आहे ती फक्त टुरिझममुळेच होती. काय असं मेन दिसत नाही स्कूल्स पण नाहीच आहे. त्या टेम्पलला आम्ही पोचलेलो आहोत. इथे दर्शन मिळणार. आत काय बघूया, शूट करता आलं तर तुम्हाला दाखवू. सध्या जातो आता एंट्री करतोय आम्ही. मे बी शूट नाही करणार सगळ्यांसाठी दर्शन. आम्ही हरवत एका ठिकाणी आलो आहे. आम्हाला ॲक्च्युली तिथं तो आता तुम्हाला बारीकपणे दाखवायला ट्राय करते का. तो स्ट्रिंग्स दिसतं त्या ब्रिजवर जायचं आहे आणि ते आहे ओंकारेश्वरचं मंदिर. ते आहे ते ज्योतिर्लिंग. तर आता आरती 2 ठिकाणी होते आय गेस, तिथे आणि इथे कुठेतरी. तर आम्ही मे बी इथली अटेंड करतोय आणि जरा शोधतोय. तर पहिला आम्ही लिंबू पाणी पिऊ आणि जाऊ. सनसेट झालेला आहे मस्तपैकी. तिथे आरती असणार आहे पण ती पण जास्त खाली जाता येत नाही म्हणून आम्ही आता मस्त इथे पाय वगैरे जरासं आमचे पाण्यात लाईक बुजवून इथं बसलो आहे. वाट बघतोय आम्ही आता आरतीची. इथं नर्मदाची आरती होणार, नर्मदा रिव्हरची आरती होणार आहे. आणि या मुली आहेत, मे बी या मुली आरती करणार तर पंडितची करणार, यू नॉट शुअर. पण आता बघा तुम्ही प्रॉपर लाईट्स नवीन मंदिरचे लागले. अँड दिस इज अ मच पीसफुल वाईब देन येस्टरडे जसं मी म्हणू शकते. बस काल आम्हाला लिटरली एक्झॉस्ट झालं. शांती आरती पण मिळाली. कसं शांत मस्त, कोण ओरडत नाही आहे, दंगा करत नाही आहे, भांडत नाही आहे, असं पाहिजे. मला आरतीची बाईट्स दाखवू आता आपण डिरेक्ट. या ठिकाणी पापानी जन्मांतर कर्सानी ताने तद्वाने नश्यतु रिक्षाया पदे पदे. तुम्ही जरा असं चालून आलं ना की तुम्हाला एक प्रसादालय लागतं. सो वी आर गोइंग टू हॅव फूड हिअर. वी आर डन हॅव्हिंग दॅट चायनीज अँड एव्हरीथिंग. वी लाईक वॉन्ट प्रॉपर इंडियन फूड. सो अभी वही खाएंगे. चलो वगैरे ग्रहण केला आणि आता लास्ट जे आहे ज्योतिर्लिंग इकडे चाललो आहे. टॅम टायर्ड. उद्याचा पण दिवस हेक्टिक आहे. सो स्टे ट्यून्ड टुमॉरो. मिताली फील्स की पडणार आहे. आता काय बोलायचं. चला झुला उलटा हा घरं पण आहेत म्हणजे इथे स्लोपवर. म्हणजे इन शॉर्ट काय ते हिमाचलची फील पण येऊ शकतो. कोण बरं पडला तरी. तर आमचं सगळंच उलटं झालं. आम्ही प्रसाद देवाला चाललोय. आता आम्ही सगळं आपण असं कन्सिडर की आपण मामलेश्वरचा प्रसाद खायला असं करतो. तेच करा ऑप्शन आपल्याला. 9:30 वाजताची गर्दी आहे बघा. नात आहे एंट्री. आम्हाला ते गुरुजी होते आम्हीवाले ते म्हटले की इकडनं जावा लवकर. मला परत इकडनं मागून आलो आहे. बघा ती लाईन. या बघा या मुली लाईक लिटरली आता पॅकअप आहे सगळा. 9:30 वाजता. 9 वाजता झालं सगळं. मी एवढी खुश झाली. आणि ह्याला मॅगी खायची होती. म्हणजे कुठं शोधत कुठल्या तरी शॉप म्हणजे हॉटेलमध्ये आले आणि मॅगी करवलं.